सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, हा आमच्या शाळेचा युनिफॉर्म आहे बरं का. आणि हा जर युनिफॉर्म आम्हाला नियमित परिधान करायचा असेल तर आम्हाला सगळ्यांनाच शासनानं सक्तीचं केलेलं आहे की TET परीक्षा उत्तीर्ण व्हावं. आणि मग त्यासाठीच आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि आम्हाला तर शिकवायची सवय लागलेली आहे. म्हणूनच तुम्हाला आम्ही चौथीचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम शिकवत आहोत, जेणेकरून तुम्हाला शिकवत आमचा अभ्यास पक्का व्हावा आणि आम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं. तर चला मग तुम्ही तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा आणि त्यामधील घटक 3 कार्यात्मक व्याकरण 21वे प्रकरण शब्दाच्या जाती आपल्याला एकूण 8 आहेत, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4च माहिती पाहिजे. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. सुरुवातीला आपण बघूया नाम. आणि इतकं सोपं आहे, पण कुणासाठी? ज्यांच्या हातामध्ये पुस्तक आहे त्यांच्यासाठी. मग ताबडतोब तुमचं पुस्तक उघडा आणि पुस्तकामध्ये नाम याची जी व्याख्या आहे ती व्याख्या पहिल्यांदा वहीत लिहून घ्या आणि पाठांतर करा. कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावालाच नाम असे म्हणतात. समजलं? काय समजलं? लिहून घ्या मग वहीत. पाठ झाली व्याख्या. एवढा सोपा अभ्यासक्रम आहे ना बालमित्रांनो. आणि मला चौथीचं स्कॉलरशिपचं पुस्तक फार 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 आवडायले, कारण त्याच्यामध्ये अतिशय मुद्देसूद माहिती दिलेली आहे. प्रश्नरचना, त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण, नमुना प्रश्न, लक्षात ठेवायचा भाग, सगळं काही खूप छान पद्धतीनं दिलं आहे. चला पहा मग. लक्षात ठेवा, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्यापैकी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी म्हणजेच आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शब्दांच्या पुढील 4 जातींचा आपणास अभ्यास करायचा आहे. त्या 4 जाती कोणत्या? तर अ नाम, आ सर्वनाम, ई विशेषण आणि ई क्रियापद. म्हणजे 1 2 3 4च्या ऐवजी अशा अ आ ई ई असे नाव दिलेत. नाम, मग कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या नावालाच नाम असे म्हणतात. यामध्ये दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या, सजीव व निर्जीव वस्तूंचा समावेश असतो. डोळ्यानं दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सुद्धा वस्तूंचा समावेश नामामध्ये असतो बरं का मुलांनो. पहा, पुढील नामे वाचा व लक्षात ठेवा. आता तुम्ही जर तुमचं पुस्तक हे जर उघडलात आणि या पुस्तकामध्ये जी माहिती दिलेली आहे ती जर वाचलात रे, तुमचं नाम इतकं पक्क झालं की बस. आलं का लक्षात? इतका सोपा भाग आहे ना मुलांनो, खूप 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 सोपा आहे. नाम 1ली 2रीच्या मुलांना कळतंय. आता तुम्ही पुस्तक आहे, ह्या पुस्तकावर तुमचं नाव लिहितात ना, आणि तुम्ही दुसऱ्याचं पुस्तक घेतलं तर त्याच्यावर त्याचं नाव लिहिलेलं असते. झालं, हेच आहे नाम आणि हेच अभ्यासाला आहे. इतकं सोपं आहे ना, एवढं सोपं आहे. बघा आता मुलांची नावे. आता मुलांची नावं काय काय आहेत? सचिन, रोहित, आदेश, अर्णव, गोविंद, श्रीधर. आणि तुझं नाव काय? हां, ते सुद्धा नामच आहे. मुलींची नावे. आता मुली म्हणतात सर आमचं नाही का, फक्त मुलांचीच घेतलं तर आमची नाही का? तर मुलींची सुद्धा नावं ही नाममध्येच येतात. नेहा, प्रज्ञा, रिया, प्रणाली, विजया, आर्या आणि तुमचं नाव. समजलं? फुलांची नावं. आता बघा बागेमध्ये इतके फुलं बघतात तुम्ही. गुलाब, मोगरा, कमळ, चाफा, जास्वंद, केवडा, हे सगळे फुलांची नावं. ह्याच्यात दिलेले न दिलेले हे सुद्धा सगळे काय आहेत? नाममध्ये येतात. फळांची नावं. आता तुम्ही बाजारात गेलात, फळगाड्यावर तिथं फळं दिसतात ना तुम्हाला, इकडं फळ तिकडं फळ तिकडं फळ, हे सगळे फळांची नावं म्हणजे नाममध्ये येतात. आंबा, फणस, जांभूळ, पपई, अननस, डाळिंब. समजलं? पाळीव पशूंची नावे. बघा पाळीव पशू कोणते आहेत? जे दररोज तुम्ही पाहतात. गाईला पाहतात, बैलाला पाहतात, घोड्याला बघतात, म्हशीला बघतात, कुत्र्याला बघतात, शेळीला बघतात, बकरीला बघतात. हे सगळे पाळीव पशु जे आहेत हे सुद्धा नामामध्येच येतात. वन्य पशूंची नावं जे तुम्ही पाळत नाहीत, जंगलात असतात. वाघ, सिंह, हत्ती, अस्वल, ससा, जिराफ, हे सुद्धा नामच आहेत. पक्ष्यांची नावं. आता हे झाली पाळीव आणि जंगलातले. आणि आकाशात उडणारे पक्षी सुद्धा नामच आहेत. मग कोणते कोणते आहेत? मोर, चिमणी, कावळा, कोंबडी, कोकिळ, बुलबुल, कबूतर, हे सगळे काय आहेत? नाम. सुतार पक्षी, हे सगळे नाम आहेत. सुगरण.
नद्यांची नावं, आता तुमच्या गावामध्ये नदी आहे ना, तुमच्या गावाच्या शेजारी नदी आहे ना, तुम्ही बसमधून जाताना ती नदी बघतात ना, रेल्वेत बसल्यावर तुम्ही त्या नदीमध्ये 1 रुपया फेकतात ना, हे सगळे नद्या आहेत त्या नामामध्येच येतात. वारणा, कृष्णा, गोदावरी, तापी, यमुना, पंचगंगा. पर्वताची नावं, तुम्हाला दुरून ट्रेकिंग करताना काही पर्वत दिसतात, बरोबर आहे, काही काही प्रवासामध्ये सुद्धा हिरवी गार झाडी असलेले पर्वत दिसतात ना, हे सुद्धा काय आहेत, पर्वत जे दिसतात ते सुद्धा नामच आहे, त्यांची नावे सुद्धा नामामध्येच येतात. हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य आणि निलगिरी पर्वत हे सगळे काय आहेत, नाम आहेत. कुणाची नावं आहेत, पण पर्वतांची नावं, आणि ही सुद्धा कशामध्ये येतात, नामामध्ये येतात. वस्तूंची नावं, आता तुमच्या दप्तरात काय काय सांगा बरं, वही, पुस्तक, पेन, पेन्सिल, बरोबर आहे, हातात घड्याळ, बरोबर आहे, घरात दिवा, छत्री, हे सगळे नामामध्ये आहेत. देशांची नावं, भारत, श्रीलंका, अमेरिका, चीन, इराण, कॅनडा, सध्या युद्ध चाललेलं ते सुद्धा, फिलिपिन्स, हे सुद्धा काय आहे, देशांची नावं म्हणजे नामामध्येच येतं. इस्राईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं काय, राज्यांची नावं, आता तुमचं राज्य कोणतं, महाराष्ट्र, मग हे सुद्धा काय नामामध्येच येते, ते नावसुद्धा नामामध्येच आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, हे सगळे काय आहेत, तर हे सुद्धा एक राज्यांची नावं म्हणजे नामामध्येच येतात. जिल्ह्यांची नावं, तुमचा जिल्हा कोणता, बरोबर आहे, ते सुद्धा जिल्ह्याचं नाव हे नामामध्येच येते. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, रत्नागिरी, त्याच्यानंतर काय, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, ऐका रे, जालना, हे सगळे सगळे काय आहेत, जिल्ह्यांची नावं सुद्धा नामच आहेत. खेळांची नावं, आता तुम्ही बघा मित्रांना बोलवतात, ओ चल 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 खेळायला चल, लगेच गेले खेळायला. कबड्डी खेळ, खो खो खेळ, लंगडी खेळ, हे सुद्धा काय आहेत, आटापाट्या, लगोरी, क्रिकेट, खो खो, लंगडी, हे ही खेळांची नावं म्हणजे नामच आहेत. महिन्यांची नावं, मराठी महिने, इंग्लिश महिने, हे सुद्धा नामच आहेत. चैत्र, वैशाख, श्रावण, जानेवारी, मे, ऑगस्ट, हे सगळे मराठी असो की इंग्लिश असो हे नामामध्येच येतात. वाराची नावं, सोमवारपासून रविवारपर्यंत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ऋतूंची नावं, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, हे सुद्धा ऋतूंची नावं म्हणजे नामच आहेत. झाडांची नावं, आता बघा तुम्हाला आजूबाजूला जे झाडं दिसतात ना, त्या झाडाचं काहीतरी नाव आहे की नाही, मला सांगा. आता तुमचं शाळेत ॲडमिशन घेतलं, मग हाजरीवर तुमचं नाव आहे, अरे तसंच रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या 2 डिवायडरच्या मधोमध एखादं झाड असते, बरोबर आहे, जंगलात झाडं असते, त्यांचेही नावं असतात, ते नावं म्हणजेच काय, नामच. मग कोणते, शेवगा, बाभूळ, वड, पिंपळ, उंबर, साग, अशा प्रकारचे पुष्कळ नावं आहेत. कीटकांचे नावं, फुलपाखरू, डास, नाकतोडा, माशी, मधमाशी, पिसू, हे सुद्धा काय आहेत, नामामध्येच येतं. अवयवांची नावे, नाक, तोंड, हात, पाय, जठर, पोट, डोकं, हे सुद्धा काय आहेत, अवयव म्हणजेच काय रे, एक नावच आहे ना, बरोबर आहे. आता डोळे बंद करा बरं, मी जर म्हटलं डोकं, तर तुम्हाला डोकं दिसतंय की नाही, म्हणजे ते झालं नाव, म्हणजे ज्याचं तुम्ही नाव घेताल ते दिसतंय. त्याच्यानंतर मनाच्या स्थितीचे नावं, आता हे फार महत्त्वाचं आहे बरं का, ह्याच्यावर परीक्षेत प्रश्न येतात. मनाची जी स्थिती आहे ते सुद्धा नामामध्येच येतात. उदाहरणार्थ, आता तुम्ही सगळेजण कसे आहेत, अभ्यास करायलात म्हणजे कसे, आनंदी आहे का नाही, हे सुद्धा एक मनाची स्थिती म्हणजे हे नामच आहे. बघा जे घरी बसलेत ते काय झालेत, दुःखी, आमचा अभ्यास बुडायला म्हणून. पुन्हा ममता, हास्य, भीती, कौतुक, हे सुद्धा मनाची स्थिती दर्शवणारे शब्द म्हणजे नामच आहेत, हे लक्षात ठेवा बरं का. गुणांची नावं, गुण म्हणजे एखाद्याचं गुण आहे, सौंदर्य हे गुण आहे, सुंदरता, शौर्य, ताकदवान, प्रामाणिकपणा, गोडवा, भव्यता, ही गुणांची नावं सुद्धा म्हणजेच नामामध्येच येतात. ग्रहांची नावं, नक्षत्रांची नावं, ताऱ्यांची नावं, हे सुद्धा नामामध्येच येतात. सूर्य, पृथ्वी, नेपच्यून, मृग, शततारका, अश्लेषा, हे सुद्धा नामामध्येच येतात. काल्पनिक नावं, स्वर्ग, नरक, अमृत, परी, परीस, राक्षस, हे सुद्धा काय आहे, नामच आहेत. मग आता हे जर तुम्हाला समजलं आणि जर तुम्ही हे जर चांगलं वाचलात, हे लक्षात ठेवावं लागते बरं का मुलांनो, 5 वेळेस तुम्हाला वाचावं लागते. तुम्ही एवढा सगळा भाग 5 वेळेस वाचलात, मग बघा तुम्हाला ह्याच्यावर विचारलेले प्रश्न चट 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 येतात. मग वाचा बरं
5 वेळेस वाचा. व्हिडिओला पॉज करा आणि 5 वेळेस एकाग्रतेने एवढाच भाग मन लावून वाचा. वाचा, वेळ वाया घालवू नका, वाचा. वाचलं? व्हेरी गुड, छान. आता पाहूया नमुना प्रश्न, पण कशावर आधारित? नामवर आधारित. मग पहिला प्रश्न काय म्हणलाय? पुस्तकात लक्ष द्या सगळेजण. ज्याच्याकडे पुस्तक आहे त्यानंच बसा, ज्याच्याकडे पुस्तक नाही त्यांनी घरी जाऊन झोपी काढा. पहिला आहे, पुढील पैकी नाम असलेला पर्याय निवडा. आता पुढील पैकी नाम असलेला पर्याय: सुंदर, चंद्र, पाहिला, आम्ही. मग आता नाम असलेला, बरोबर आहे का नाही? मग आता नाम असलेला पर्याय निवडा म्हणल्यावर आत्ताच तुम्ही बघितलात ग्रह नक्षत्रांची नावे आहेत, म्हणजे ते नामामध्येच येतात. म्हणजे चंद्र हे नाम आहे. बघा, चंद्राला आपण हाक मारू शकतो, ए चंद्र इकडे रे. अरे, हे नाम झालं की नाही? ज्याचं नाव असते त्याला आपण बोलू शकतो की नाही? मग मला सांगा, म्हणून चंद्र हे नाव आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढीलपैकी नाम नसलेला पर्याय निवडा. आता ज्याचं नाव नाही ते पर्याय निवडायचं आहे. ग्रंथ, ग्रंथ म्हटलं की ग्रंथ दिसते, बरोबर आहे. सुगरण हे पक्षीचं नाव आहे. गृहपाठ, सर हा माझा ग्रहपाठ आहे म्हणतो ना, हा माझा ग्रहपाठ आहे, बरोबर आहे. म्हणतो ना, हा माझा कुत्रा आहे, हा ही माझी पेन आहे. तसं हा माझा ग्रहपाठ पण नामच आहे त्याच्यासाठी. म्हणून नाम नसलेलं म्हणजे काय? हुशार. हुशार हे सर्वनाम आहे. हुशार मुलगा, मुलगा कसा आहे? हुशार. मग हुशार हे कसं झालं? सॉरी, विशेषण झालं. म्हणून हुशार हे नाम होत नाही. त्याच्यानंतर म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर काय? 3. तिसरा प्रश्न, पुढील वाक्यातील नाम ओळखा म्हणले. पिवळे तांबूस व कोवळे ऊन सर्वत्र पसरले. मग आता पुढील वाक्यातील नाम ओळखा. मग काय आहे? पिवळे तांबूस कोण आहे? ऊन. पिवळे तांबूस व कोवळे ऊन, ऊन हे एक नाव आहे, बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय नंबरमध्ये 1 ऊन, कोवळे पसरले, पिवळे नाही, तर याचं करेक्ट आहे पर्याय नंबर 1 ऊन. चौथं, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? माझी आजी रविवारी छान गोष्ट सांगते. मग आता कोण आहे? किती नाम आलेत हे शोधायचं आहे. नंबर 1 आजी, बरोबर आहे का नाही? आजी हे एक नाम आहे. पुन्हा रविवार हे एक नाम आहे. आणि त्याच्यानंतर गोष्ट, बरोबर, हे एक नाम आहे. म्हणून 3 नाम आलेत. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. 5वा प्रश्न, दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी येणारे योग्य नाम पर्यायातून निवडा. डॅश डॅश खेळ करणाऱ्यास मदारी म्हणतात, अस्वलाचा खेळ करणाऱ्याला दरवेशी म्हणतात, आणि माकडाचा खेळ करणाऱ्याला मदारी, आणि गारुडी सापाचा खेळ करतो, आणि सूत्रधार म्हणजेच काय कळसूत्री बाहुल्यांचा कोण खेळ करणाऱ्याला काय म्हणतात? बाहुल्याचा खेळ करणाऱ्याला म्हणतात. म्हणून 5व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. समजला? नमुना प्रश्नाचा भाग समजला? का समजला? कारण तुम्ही अगोदर स्वयं अध्ययन केलं होतं म्हणून. आता असंच तुम्हाला स्वयं अध्ययन करायचं आहे. प्रश्न पहिला हा सरावासाठीचा भाग. 5च प्रश्न आहेत. 5 प्रश्न तुम्ही अगोदर मन लावून सोडवा, मन लावून सोडवा. वेळ सुरू झाला आहे, स्टार्ट. प्रत्येकांनी सोडवायला पाहिजे बरं का बाळांनो. नसल सोडवलं तर व्हिडिओला पॉज करा, अगोदर ते 5 प्रश्न सोडवा आणि नंतर हा भाग पहा. व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी सोडवलेला आहे ते सगळेजण पहा. आता तुम्हाला हे 5ही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला पुस्तकावर लिहायचे नाहीत बरं का बाळांनो. तुम्हाला माझी शपथ आहे, हे लक्षात ठेवा. पुस्तकावर बिलकुल खुणा करू नका. वही उघडा, वहीवर माहिती लिहा. प्रश्न पहिला म्हणून लिहा 1 2 3 4 5 आणि 1च्या पुढं 4 वर्तुळ, 2च्या 3च्या प्रत्येकाच्या पुढं 4 वर्तुळ काढा आणि प्रश्न इथं वाचायचा आणि त्याचं जे पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आहे ते इथं रंगवायचं. पहा प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखून त्याच्या योग्य
उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणले. मग पहिलं काय म्हणले, प्रश्न समजला तुम्हाला? पुढील वाक्यातील म्हणजे पुढे दिलेलं वाक्य नाम ओळखून म्हणजे नाम ओळखायचं आहे, त्याच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. हे महत्त्वाचं बरं का, वर्तुळ रंगवणं. मग पहिलं काय, वेलीवर रंगीबेरंगी व सुंदर फुलपाखरे बसली. मग आता इथं कोण नाम आहे? पर्याय बघा, पहिलं सुंदर नाम आहे का? रंगीबिरंगी, बसली. बसली म्हणल्यावर चित्र डोळ्यासमोर येते का कुणाचं? पण फुलपाखरू म्हणल्यावर कुणीतरी दिसतंय, म्हणजे कुणीतरी दिसतंय म्हणजे ते नाम झालं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2 फुलपाखरू. 2ला छानपैकी वहीत रंगवा. आता दुसरा प्रश्न पहिल्यातलं दुसरं. आजोबांनी काल नवीन ज्ञानेश्वरी आणली. आता हा झाला प्रश्न. पर्याय वाचा बघा, नवीन, आणली, काल, ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी म्हटल्यावर डोळे बंद करा बरं, डोळे बंद करा. ज्ञानेश्वरी म्हटल्यावर डोळे बंद करून दिसते की नाही? ज्ञानेश्वरी दिसली की रे, वस्त्रामध्ये गुंडाळलेली. हा दिसली ना, राईट. म्हणजे जे नाव आपण घेतलं ते डोळ्यासमोर दिसतंय, म्हणजे ते उत्तर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा प्रश्न, तुम्ही दिलेला गृहपाठ आम्ही पूर्ण केला. पर्याय बघा काय आहेत. हा गृहपाठ तुम्ही पूर्ण दिलेला. आता गृहपाठ शब्द म्हटलं की मला तिची गृहपाठाची वही पाहिजे होती, त्यानं मला दिलीच नाही, मला आता छड्या खाव्या लागतात. म्हणजे त्याची वही दिसली का नाही गृहपाठ शब्द म्हटल्याबरोबर? म्हणजे गृहपाठ हे नाम आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न चौथा, हिमालय हा उंच पर्वत आहे. आता पर्याय वाचा. पर्यायातून शोधायचं बरं का. कधी कधी प्रश्नात नाव कळतंय तुम्हाला वाक्यात, पण पर्यायात नसतंय, मग गडबडीत चुकतंय बरं का काहीतरी. म्हणून पर्याय वाचा. पहिला पर्याय हा नाम नाही, उंच नाम नाही, आहे नाम नाही, पर्वत नाम आहे की रे. पर्वत म्हणल्यावर काहीतरी दिसतंय ना तुम्हाला, बरोबर आहे का नाही? म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 5वा, त्याने सायकल हळू चालवल्याने उशीर झाला. मग आता पर्याय बघा, त्याने, झाला, हळू. डोळ्यासमोर कोणीच येत नाही. सायकल बनलं की नाही, वर्गात बसल्या बसल्या दिसली का नाही तुम्हाला सायकल, म्हणजे ते नाम आहे म्हणून दिसलं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे प्रश्न पहिला संपला. लगेच पाहूया प्रश्न दुसरा. पण आपली अट एकच आहे, अगोदर तुम्ही सोडवा, नंतर मार्गदर्शन पहा. सोडवा बरं. जर सोडवलं असेल तर पुढं पहा, आणि जर तुम्ही सोडवलं नसेल तर व्हिडिओला पॉज करा. अगोदर तुम्ही स्वयं अध्ययन करा बाळांनो. तुम्ही सोडवल्यावर मग पुन्हा तपासून घ्या. पहा प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम असणारा पर्याय निवडा. आता नाम असणारा पर्याय निवडायचा आहे बरं का ह्याच्यामध्ये. म्हणजे 3 जे पर्याय आहेत ते नाम नाहीत आणि त्याच्यापैकी एक नाम आहे. मग काय प्रश्न पहिला, आपण, छत्री, रंगीत, हसरी. छत्री दिसली की रे. किती सोपा प्रश्न आहे. म्हणजे त्याचं उत्तर नाम असणारा म्हणजे छत्री, म्हणजे पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. डोळ्यासमोर दिसलं की संपलं, ते झालं नाम. दुसरा, डौलदार, पहिला, कोण, रंग. रंग म्हणलं की रंग दिसला की नाही डोळ्यासमोर, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा प्रश्न काय दिलाय, गोड, खाली, फेकला, किल्ला. दिसला किल्ला डोळ्यासमोर, दिसला की नाही? बघा, जे तुम्हाला चित्र डोळ्यासमोर येतंय तेच नाम असते. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अत्यंत सोपं आहे बरं का.
दन सोडवा. चौथा प्रश्न, तेथे नम्र होता बाग. दिसली बाग म्हणून नाम. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर. पहिल्या प्रश्न दुसऱ्यामधलं चौथ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा 5वा प्रश्न, लागला पाऊस जोराचा काल. चित्र कोणतं डोळ्यासमोर आलं? पाऊस. आला का नाही पाऊसवरून? राईट. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आले उत्तर. का आले? कारण अगोदर तुम्ही सोडवलं होतं म्हणून. तुम्ही सोडवा आणि तुम्ही सोडवल्यानंतर मग पुन्हा मार्गदर्शन पहा. आता प्रश्न दुसरा पण झाला. आता बघूया प्रश्न तिसरा. आणि तुम्ही अगोदर सोडवा. प्रश्न तिसऱ्यामध्ये 5 आहेत. सोडवा. वहीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने लिहिलं की प्रत्येक वर्तुळामध्ये 1 2 3 4 असं लिहायचं. सोडवले ना? व्हेरी गुड. पहा प्रश्न तिसरा. समजून घ्या काय म्हणले प्रश्न तिसरा. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा. आता हे प्रश्न मन लावून वाचावं लागतं रे बाबा. नाही तो काय करतात माहिती आहे का, मुद्दाम असं काहीतरी बारीक शब्द देतात की तुम्हाला कळतच नाही, मग गोंधळून जातात तुम्ही. इथं म्हणले नसणारा हे शब्द लक्षात ठेवा. नसणारा पर्याय निवडा. म्हणजे आता इथं 4 शब्द दिलेत, 3 नाम आहेत आणि 1 नाव नाही. आता बघा काय आहे. आनंद, भीती, पांढरा, प्रयोग. मग आता काय असेल गडे ह्याचं उत्तर. आनंद म्हणजे कोण आहे हा? एक प्रकारच्या मनाच्या स्थितीचा भाग आहे आनंद. भीती मनाच्या स्थितीचा भाग आहे. प्रयोग म्हणलं की ते प्रयोगाचं चित्र दिसतंय. पण पांढरा म्हणलं तर पांढरा नाव नाही आहे. बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 येते असं मला वाटतंय बरं काय. पुढं प्रश्न तिसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न दुसरा. ऊस दिसला समोर. गहू दिसली समोर. साखर पण समोर आली. म्हणजे जे नाव आहे ते दिसतंच आहे, पण गाळला नाव नाही आहे. म्हणून तिसऱ्यामधलं दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवा. पुढचं तिसरं. शौर्य हे मनाची स्थितीचा भाग आहे. हुशार, शांतता, प्रामाणिकपणा. मग आता ह्याच्यामध्ये बघा नाम नसणारं. मग आता नाम नसणारं शौर्य, हुशार. बरोबर आहे का. हुशार हे काय आहे? सर्वनाम आहे. हुशार मुलगा. शांतता मनाची स्थिती आहे, प्रामाणिकपणा मनाची स्थितीच आहे. बरोबर आहे. पण हुशार हे सर्वनाम आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. घाबरून जायचं नाही. प्रश्न मन लावून वाचला की येतच आहे. तिसरा झाला. चौथा प्रश्न काय दिलंय. दिवा दिसला. ज्योत पण दिसली. प्रकाशही दिसला, पण पसरली हे नाम नाही आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच रंगवायचं. 5वा प्रश्न. ऐटदार, गुहा, कोकरू, मैनाही दिसली, गुहाही दिसली, कोकरूही दिसलं, पण ऐटदार हे नाही दिसलं. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती छान ट्रिक आहे रे हे. एवढं छान युक्ती नाही, लगेच फटाफट तुम्हाला प्रश्नाची उत्तरे येतात. आता प्रश्न चौथा. आता बघा ही ट्रिक जी मी आता वापरली ना ती तुम्ही वापरा. आणि आता प्रश्न चौथाचे 5 प्रश्न सोडवा बरं का. मनातल्या मनात सोडवा, वहीवर सोडू नका. तोपर्यंत मी इथं लिहितो आणि ज्यांनी सोडवलं त्यांनीच पुन्हा पुढचे प्रश्नाची उत्तरं आधी सोडवा बरं.
व्हेरी गुड. हे ज्यांनी सोडवलं ना त्यांनी पहा बरं. प्रश्न चौथा. ज्यांनी नाही सोडवलं त्यांनी व्हिडिओला पॉज करा नेहमीप्रमाणे आणि नंतरच मग पुन्हा मार्गदर्शन पहा. प्रश्न चौथा. पुढे दिलेल्या प्रत्येक वाक्यात एकूण किती नामे आली आहेत ते ओळखा. आता हा प्रश्न खूप छान आहे रे बरं का रे मुलांनो, फार छान आहे बरं का. आता इथं आणि असे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात बरं. एकूण किती नामे म्हणलेत. मग आता पहिलं, माझ्या ताईने, पुस्तकात लक्ष आहे ना, हे पुस्तकात बघा, माझ्या ताईने मोगऱ्याच्या फुलांचा सुंदर गजरा बनवला. आता हे वाक्य वाचलं. आता ह्याच्यात नाम कोणते कोणते. माझ्या हे तर नाम नाही आहे, माझ्या म्हणजे सर्वनाम झालं. ताई, ताई म्हणलं की ताई समोर दिसली, एक झालं नाव. मोगरा, मोगरा हे फूल, हे पण समोर दिसलं, दोन झाले. फूल, फूल म्हणलं की फूल समोर दिसलं, तीन झाले. सुंदर गजरा, गजरा म्हणलं की गजरा समोर दिसला, चार झाले. म्हणून ह्याचं उत्तर, पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4 असलेला पर्याय नंबर 1, नाहीतर 4ला रंगवता आलं. चौथ्याचं उत्तर पर्याय 1, कारण तिथं लिहिलंय 4. समजलं. नाम कोणते ते समजले. पुढचं दुसरा प्रश्न. आकाशातील काळे ढग पाहून मोर नाचू लागला. मग आता आकाश म्हटलं की आकाश दिसलं समोर, नंतर काय, काळे ढग, ढग दिसलं समोर, 2. आकाश, ढग, मोर. बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, जे 3 आहेत नाम. दुसऱ्याचं 3, लगेच 3ला रंगवायचं, वहीमध्ये रंगवा. पुन्हा तिसरा प्रश्न. महाराष्ट्रात गोदावरी ही मोठी नदी आहे. मग आता महाराष्ट्र हे तर राज्याचं नाव आहे की रे, राज्याचं नावसुद्धा नाम असते माहिती आहे आपल्याला. एक गोदावरी, गोदावरी तर नदीचं नाव आहे, हे पण नाम आहे आपल्याला माहिती आहे, आत्ताच सांगितलं होतं. महाराष्ट्र आणि गोदावरी 2 नाव झाले. ही सर्वनाम आहे, मोठी सर्वनाम आहे. नदी, नदी, नदी पण नाव आहे. म्हणजे 1, 2, 3. म्हणून याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. चौथा प्रश्न. मुंग्यांची फौज वारुळाकडे निघाली होती. आता नाम किती आहेत. नंबर 1 मुंग्या, मुंग्या म्हणलं की मुंग्या समोर दिसल्या खरी, मुंग्या दिसले की सपोज. नंबर 2 फौज, फौज म्हणलं की बी दिसायलंय की रे, एवढ्या मोठ्या आलेल्या संख्येने मुंग्या म्हणजे दिसायल्यात किती फौज. वारुळ, वारुळ बी दिसायले. म्हणजे 1, 2, 3. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1, जिथं 3 दिले हा पर्याय. त्याच्यानंतर प्रश्न चौथ्यामधलं 5वं. शिवरायांचे शूर मावळे गडावर शौर्य गाजवत होते. आता हे लय महत्त्वाचा प्रश्न रे बाबा. आता बघा, शिवराय हे नाम आहे, त्याच्यानंतर शूर मावळे, मावळे हे पण नाव आहे की रे बाबा, मावळे. त्याच्यानंतर गडागड, गड पण नावच आहे. त्याच्यानंतर गड दिसला. शौर्य, शौर्य म्हणजे हे गुणांचं नाव आहे की रे. म्हणून ह्याच्यात 1, 2, 3, 4 झाले. म्हणजे 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आणि योगायोगानं त्याच्यात पण 4च आले. अशा प्रकारे बालमित्रांनो आपला हा चौथा प्रश्न पण पूर्ण झाला. आता या नाममधला शेवटचा 5वा प्रश्न कसा सोडवायचा आहे. अगोदर तुम्ही सोडवा, नंतर मार्गदर्शन पहा. मन लावून तुम्ही सोडवा बरं. आधी 5वा प्रश्न तुम्ही सोडवा. व्हेरी गुड. सोडवलाय प्रश्न, छान.
छान. ज्यांनी सोडवलाय त्यांनी पहा पुस्तकात बघा. प्रश्न 5वा, दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी, आता रिकाम्या जागाचं लईच असे प्रश्न तर फारच सोपे असतात बरं का रे. रिकाम्या जागी येणारे योग्य नाम पर्यायातून निवडा म्हणले. मग आता पर्याय पण दिलेले तर त्याच्यातून नाव निवडायचं. काय सोपे प्रश्न आले तरी तुमच्या पुस्तकात. प्रश्न पहिला, गावी घरोघरी मातीच्या डॅश डॅश असतात. मातीच्या चिमण्या चुकलं, मातीच्या भाकरी चुकलं, मातीच्या गौऱ्या चुकलं, मातीच्या चुली असतात. किती सोपं रे. म्हणून पहिल्याचं उत्तर येते पर्याय नंबर 2 चुली. दुसरा प्रश्न, आंब्याच्या झाडाला आधी डॅश डॅश येतो मग कैऱ्या लागतात. अरे बापरे, हे तर करे कुणालाही येईल. मग आंब्याच्या झाडाला आधी काय लागतंय? मोहोर. फूल नाही, पालवी नाही, मंजिरा नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच 3ला रंगवा. झालं. किती सोपे सोपे प्रश्न आहेत. पुस्तकात रंगवू नका बघा बाळांनो. तिसरं, श्रावणात आकाशात अनेकदा डॅश डॅश दिसतंय. ऊन नाही, पतंग नाही, ग्रहण नाही, तर काय? इंद्रधनुष्य. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे नामच आहे. जे नाम असेल ते उत्तर असते बरं का. डॅश डॅश. नंबर 4था प्रश्न, डॅश डॅश होताच पक्षी घरट्याकडे परतले. पक्षी घरट्याकडे परतले म्हणजे संध्याकाळीच येतात की रे पक्षी घरी. मग ह्याचं उत्तर काय असेल बरं? रात्र होताच नाही, रात्र झाल्यावर कसं येईल? दुपार नाही, पहाट नाही, सायंकाळ. बरोबर आहे. म्हणून 4थ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवा. अतिशय सोपे सोपे खूप सोपे प्रश्न. 5वा, वेलीवरील फुलांतील मध डॅश डॅश गोळा करते. वेलीमधील फुलातील मध कोण गोळा करते? कीटक नाही. भुंगा. भुंगा तर फिरतंय. फुलपाखरू तर नुसतं बसतंय, पण मधमाशी मध गोळा करती. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अशा प्रकारे बालमित्रांनो बोलत बोलत आपले 25 प्रश्न झाले की रे. एका प्रश्नाला 1 मिनिट म्हणजे 25 मिनिटाचा भाग झाला हा. आता जर हा भाग परीक्षेत जर आला तर तुम्हाला सोडवता येईल ना? नक्कीच सोडवता येईल अशी मला खात्री आहे. आता नाम हा भाग झालाय. आता आपण पाहूया त्याच्या पुढचा भाग. थांबा थांबा मुलांनो, तुमचंही असं परीक्षेत होऊ शकते बरं का. आत्ताच आपण दुसरा प्रश्न शिकवला आणि आपण त्याचं तोंडी उत्तर काढलं. पर्याय नंबर 3. प्रश्न दुसऱ्यामधलं 3रं त्याचं उत्तर काढलं पर्याय 3 किल्ला. पण घाईमध्ये पर्याय 2लाच आपण रंगवलंय. त्यामुळं असं परीक्षेत होऊ देऊ नका. पाहूया पुढचा भाग. बालमित्रांनो, आत्ताच आपण नाम हा भाग पाहिला. आता नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणतात सांगा? एकदम बरोबर आहे, सर्वनाम. तर आता आपल्याला पाहायचं आहे नंबर 2 शब्दाची जात सर्वनाम. सगळेजण आपलं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामध्ये पहा नमुना प्रश्न. पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाची दिलेली माहिती. आता नामाची माहिती समजली ना तुम्हाला सगळ्यांना. मग नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्यालाच सर्वनाम म्हणतात. हे पाठ करा. नाही तर एक सोपं काम सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला हे 3 शब्द पाठ होत नसतील, 4 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, एवढं जर पाठ होत नसेल तर फक्त तुम्ही वहीवर 100 वेळेस लिहा. पाठ नाही केलं तर जमतंय. लिहा मग 100 वेळेस बघा. आणि ज्यांनी पाठ केलं नाहीतर ज्यांनी 100 वेळेस लिहिलं त्यांनी आता पुढं बघा. लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट. नंबर 1, सचिन महान खेळाडू आहे. नंबर 2, तो क्रिकेट खेळतो. आता हे लक्षात आलं का रे? सचिनबद्दल माहिती सांगणारा शब्द तो, म्हणून तो हे सर्वनाम. त्याने खूप सामने जिंकले आहेत. त्याने म्हणजे कोण? सचिनने. नंबर 4, त्याला
भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्याला म्हणजे सचिनला. त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा. त्याचा म्हणजे कुणाचा? सचिनचा. मग हे सगळे नावं नामाबद्दल माहिती सांगायलेत म्हणूनच त्याला सर्वनाम म्हणायचं. वरील वाक्य क्रमांक 2 ते 5 मध्ये तो, त्याने, त्याला, त्याचा हे शब्द पहिल्या वाक्यातील सचिन या नामाऐवजी वापरले आहेत. अशा रीतीने नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच सर्वनाम म्हणतात. तो, त्याने, त्याला, त्याचा ही सर्वनामे आहेत. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील सर्वनामे आहेत. आता जसं जसं तुम्ही अभ्यास पुढं करताल तसं तसं तुम्हाला हे सगळे सर्वनामं पाठ होतील. मग आता तुम्ही सगळेजण उभा राहा, पुस्तक हातामध्ये घ्या आणि हे जे शेवटच्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळी पाठ करा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः. जर तुम्हाला पाठ झाल्या नसतील तर तुम्ही 5 वेळेस वाचा आणि 5 वेळेस वाचल्यानंतरच खाली बसा, कारण ह्याच्यावरच सगळा भाग आहे. इतका सोपा भाग आहे ना, पण कुणासाठी? ज्यांना पाठांतर होतं आहे त्याच्यासाठी. ज्यांना पाठ झाले त्यांनी पहा नमुना प्रश्न, आणि ज्यांना पाठ नाही झालं त्यांनी व्हिडिओला पॉज करा आणि पाठांतर करा आणि नंतर बघा नमुना प्रश्न. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणलंय. किती सोपं हे तर, प्रश्नच सोपा आहे. सर्वनाम बघायचं, शोधायचं आणि वर्तुळ रंगवायचं त्याचा पर्याय ओळखून. मी दररोज वाचन व लेखन करतो. मग आता इथं सर्वनाम कोण आहे? दररोज आहे, वय का लेखन? चुकलं. मी म्हणजे काय? स्वतः. म्हणजे हे नामाबद्दल मी आलं म्हणून पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पुढील वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत? आता हे प्रश्न फार महत्त्वाचा आहे बरं का. आता वाक्य दिले ह्याच्यात सर्वनामं कितीत विचारले. तुम्ही मला काय भेट देणार आहात? प्रश्नचिन्ह. मग आता ह्याच्यात सर्वनाम बघा बरं किती आहेत. तर नंबर 1 तुम्ही. हे तुम्ही म्हणजे कुणाच्या तरी नामाबद्दल आले बरं का रे. मला म्हणजे हे कुणाच्या तरी नावाबद्दल आले. म्हणजे 2 तर सर्वनाम भेट झाली की रे. त्याच्यानंतर 2 नंतर काय भेट देणार आहात हे ते का नाही काय? अरे काय सुद्धा सर्वनामच आहे ना. वर तुम्हाला म्हणलं होतं मी पाठ करा म्हणून. ऐक ना बघा तिथं काय आहे का नाही. हां, तर काय हे सुद्धा सर्वनामाचा शब्द आहे. म्हणजे एकूण 3 सर्वनाम झाले म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. नमुना प्रश्न सुद्धा सोपे आहेत. तिसरा प्रश्न, पुढील वाक्यामध्ये रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा असं म्हणले. आई म्हणाली, बाळ डॅश डॅश लागलं का रे तुला? मग आता आई काय म्हणाल रे सर्वनामात कोणतं येईल बघा बरं. बाळ, मी लागलं का? चुकलं. आम्ही लागलं का रे? चुकलं. तू लागलं का रे? चुकलं. तुला लागलं का रे? हे बरोबर आहे. म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी सर्वनाम असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा. आता सर्वनाम शोधायचं आहे. काम हे सर्वनाम नाही आहे. होडी हे तर नाम आहे. चपळ हे तर विशेषण आहे. मग कोणाकडे? ही. एकदम बरोबर आहे. पर्याय नंबर 2 हे ही हा शब्द कोणत्या तरी नामाच्या ऐवजी आला आहे म्हणून तो सर्वनाम आहे. 5वा, पुढीलपैकी सर्वनाम नसलेल्या शब्दाचा पर्याय निवडा म्हणले. आता नसलेलं सर्वनाम शोधायचं आहे. नंबर 1 आपण. आपण म्हणजे बरोबर आहे की रे. आपल्याबद्दल नाव आहे पण नावाबद्दल वापरलेला शब्द आहे हे. स्वतः म्हणजे नाव, हेच पण नावाबद्दल आला आहे बरं का शब्द. तिने हे पण नामाबद्दल आला आहे. म्हणजे हे तिन्ही सर्वनाम झाले. मग उरलं काय? पर्याय 4 डोळे झाकून न वाचता लिहायचं. उंच हे तर विशेषण आहे. आता बघा नमुना प्रश्न आपले फार सोपे होते. आता सोडवायचे आहेत आपल्याला सरावासाठीचे प्रश्न. पण आपली अट काय? पुढं दिलेत फक्त 5 प्रश्न. सगळ्यांनी अगोदर ते 5 प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतरच पुन्हा मार्गदर्शन पहा. सोडवा, व्हिडिओला पॉज करा. व्हेरी गुड. ज्यांनी सोडवलं आहे त्यांनी आता पहा ते 5 प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण. नंबर 1, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून
त्याच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग पहिलं बघा, स्वप्नात तो काल मंडईत गेला होता. आता पर्याय बघा, काल हे सर्वनाम नाही, स्वप्नात हे पण नाही, गेला नाही, तर तो किती सोपं आहे. नामाबद्दल तो म्हणजे काय, त्याचं नाव काहीतरी आहे, त्याच्याबद्दल हे शब्द आलाय म्हणजे सर्वनाम म्हणजे तो. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहिल्याचं 3. दुसरा प्रश्न, झोपडी बाहेर येताच तिला एक लांडगा दिसला. मग आता पर्याय बघा, एक नाही, येताच नाही, लांडगा नाहीच, तिला बरोबर आहे. कुणाचं तरी नाव आहे आणि नावाच्या ऐवजी जे शब्द आलाय ते सर्वनाम म्हणजे तिला. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. सर्वनाम हे प्रकरण तर फारच सोपं आहे की रे. चंदन माझा आणि सुमितचा मित्र आहे. आता पर्याय बघा, माझा म्हणजे नावाच्या ऐवजी शब्द आला की रे, हेच आहे काय की. तरी पुढे बघा, आणि नाही, मित्र नाही, चंदन नाही, करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. काय सोपे प्रश्न आहेत रे, प्रश्न वाचायच्या आधी उत्तर यायलंय. चौथा प्रश्न, पालक सभेत स्वतः हजर राहण्यास सांगितले होते. पर्याय बघा, राहण्यास हे नाही सर्वनाम, हजर नाही, पालक सभेत नाही, म्हणजे तीनही नाहीत, म्हणजे उरलं काय, पर्याय 4. स्वतः म्हणजे कुणाच्या तरी नावाच्या ऐवजी, आपल्या नावाच्या ऐवजी आलंय ते पर्याय. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 4. पुढचा प्रश्न 5वा, स्वयंपाक छान होता म्हणून आम्ही पोटभर जेवलो. मग आता सर्वनाम कोणतं आहे, छान नाही, आम्ही बरोबर आहे की रे. आपल्याबद्दल शब्द कोणता आला, माहिती सांगणारा सर्वनाम म्हणजे आम्ही. पोटभर नाही किंवा म्हणून नाही. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अरे च्या, झाला की रे प्रश्न पहिला, तुम्ही सोडवला होता ना, म्हणूनच तुम्हाला सोपा गेला ना. राईट. आता प्रश्न दुसरा, हाही तुम्ही अगोदर सोडवा. तुम्ही सोडवल्यानंतरच मग आपल्याला पुढं पाहायचं आहे. अगोदर सोडवा. सोडवलं, व्हेरी गुड. पहा प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक वाक्यात एकूण किती सर्वनामे आली आहेत ते ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. आता सर्वनामं किती आलेत ते बघायचा. नंबर 1, आपले काम आपण स्वतः केले पाहिजे. बाबा आता महत्त्वाचा प्रश्न रे हे. आपले हे सर्वनामच आहे की रे, काम नाही, आपण हे सर्वनामाचं आहे, स्वतः सर्वनामाचं आहे, म्हणजे ह्याच्यात 3 सर्वनाम आलेत. म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 मध्ये 3 दिलेला आहे. दुसरा, मी तुझ्यासाठी छोट्या पातेल्यात चहा बनवतो. मग मी हे सर्वनाम आहे, तुझ्यासाठी हे एक दुसरं सर्वनाम आलं, बाकी छोट्या पातेल्यात चहा बनव नाही. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4, ज्याचं उत्तर 2 आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा प्रश्न, तिने वांगी चिरून त्यात मसाला भरला. मग काय गडे, तिने हे सर्वनाम आहे, वांगी नाही, चिरून नाही, त्यात बरोबर आहेत, मसाला भरला 2च आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न काय दिले, चौथा प्रश्न, मी त्याला म्हणालो त्या बागेत आपण फिरायला जाऊ. मग आता मी हे एक सर्वनाम आहे, त्याला हे एक सर्वनाम आहे, पुन्हा त्या बागेत हे एक सर्वनाम, त्या शब्द, पुन्हा म्हणले आपण हे एक सर्वनाम, म्हणजे 1 2 3 4 आले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न 5वा, वनभोजनासाठी कोण काय आणणार आहात ते मला सांगा.
आता जरा अवघडच वाटायला की रे. अवघड आहे का? अरे नाही, खूप सोपं असतंय. बघा, वनभोजन हे तर सर्वनाम नाही. कोण हे सर्वनाम आहे. काय आणणार आहात ते हे एक सर्वनाम. मला हे एक सर्वनाम. म्हणजे याचं उत्तर एकूण. आता कोण हा एक सर्वनामाचा शब्द आहे, तसं काय हे सुद्धा एक सर्वनाम आहे. तुम्हाला म्हणलं होतं पाठ करा म्हणून. कोण आणि काय हे 2 सर्वनाम. आहात सॉरी ते आणि मला हे 2 म्हणजे एकूण 4 सर्वनाम. म्हणजे पर्याय नंबर 5व्याचं 1 झाला हाही प्रश्न. आता तिसरा प्रश्न. तिसराही प्रश्न तुम्ही अगोदर वाचा. अगोदर तुम्ही वाचल्यानंतर तुम्ही सोडवा आणि सोडवल्यानंतर मग पुन्हा त्याचं मार्गदर्शन पहा. सोडवा अगोदर. सोडवला? व्हेरी गुड. पहा प्रश्न तिसरा. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी योग्य सर्वनाम निवडा असं म्हणलेलं आहे व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणलंय. मग आता काय येईल बघा. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पण काय भरायचं आहे? योग्य सर्वनाम निवडून भरायचं आहे. लय सोपं. तुम्हाला काहीच टेन्शन नाही. मनानं काहीच लिहायचं नाही रे. सगळे पर्याय तिथं दिलेले, त्याच्यातलंच एक उचलायचं, लिहायचं रिकाम्या जागे आणि वर्तुळ रंगवायचं. झालं. काहीच टेन्शन नाही. लय सोपं आहे हे तर. मग आता पहिला प्रश्न. डॅश डॅश माहिती मिळेल त्याने घेऊन यावी. मग काय डॅश डॅश? तू माहिती मिळेल त्याने, नाही चुकलं. आम्ही माहिती मिळेल त्याने घेऊन, चुकलं. बघा ना तुम्ही ते शब्द जर त्याच्यात भरलात ते सर्वनाम, तुम्हाला योग्य अर्थपूर्ण वाक्य झाल्यासारखं वाटतंय का? नाही. मग ते पर्याय नाही. मला माहिती मिळेल त्याने घेऊन यावी, चुकलं. तर योग्य काय आहे? ज्याला माहिती मिळेल त्याने घेऊन यावी. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. प्रश्न तिसऱ्यामधलं पहिलं, त्याचं 3. दुसरा प्रश्न. बाबा डॅश डॅश उद्या आमचे स्नेहसंमेलन पाहायला या. आता बाबाच्या पुढं डॅश डॅश म्हणजे काय? बाबा तुम्हाला उद्या आमचे, चुकलं. बाबा आम्ही उद्या आमचे स्नेहसंमेलन, चुकलं. बाबा तू आमचे स्नेहसंमेलन पाहायला या, नाही. तर बाबा तुम्ही हे शब्द येत आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. त्याला गोल करा. तिसरा प्रश्न. राजा प्रेमाने म्हणाला डॅश डॅश नाव काय? मग काय येईल? राजा प्रेमाने म्हणाला आमचे नाव काय? चुकलं. हे नाव काय? चुकलं. कोण नाव काय? चुकलं. 3ही पर्याय चुकीचे आहेत. म्हणजे चौथाच येईल. काय आहे तिथं? तुझे. राजा प्रेमाने म्हणाला तुझे नाव काय? म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. काय सोपे सोपे प्रश्न आहेत रे. चौथा प्रश्न बघा बरं. भारतात डॅश डॅश अनेक सण साजरे करतो. मग भारतात ते अनेक सण साजरे करते, चुकलं. त्याला अनेक, चुकलं. तुम्ही अनेक सण, चुकलं. तर काय आहे? आपण. पर्याय एकच येईल. भारतात आपण अनेक सण साजरे करतो. बघा बरं, जे योग्य शब्द आहे ते तिथं जर आपण रिकाम्या जागी ठेवला तर अर्थपूर्ण वाक्य तयार होते. म्हणून तेच उत्तर असते. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. 5वा प्रश्न. घंटा होताच डॅश डॅश प्रार्थना म्हटली. घंटा होताच काय येईल रे? तिला प्रार्थना म्हटली, कोणी प्रार्थना म्हटली, तो प्रार्थना म्हटली, चुकलं. तर घंटा होताच त्यांनी प्रार्थना म्हटली. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघा बरं, तुम्हाला पण आले ना सगळे? खरं सांगा का आले? कारण तुम्ही शिकवायच्या अगोदर स्वतः मनाने सोडवलात म्हणून. मग हाही पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न तुम्ही मनाने सोडवा बरं. फक्त 5च प्रश्न आहेत. व्हिडिओ बंद करा, आधी व्हिडिओ पॉज करा किंवा बंद करा आणि ते सोडवा आणि सोडवल्यानंतरच पुन्हा पहा प्लीज. बंद करा, आधी सोडवा. व्हेरी गुड. ज्यांनी सोडवलं त्यांनी पहा. प्रश्न चौथा. पुढील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी, आता प्रश्न लय सोपा आहे रे पण हे पुस्तक पाहिजे बरं का तुमच्या हातात सगळ्यांच्या. अधोरेखित केलेलं नाम आहे
तर त्या अधोरेखित केलेल्या नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. फार सोपं आहे बरं का रे. आता पहिला प्रश्न, काल आईचा 50वा वाढदिवस साजरा केला. मग आता आईचा या शब्दाच्या खाली अधोरेखित आहे, मग त्याच्याऐवजी सर्वनाम कोणतं वापरायचं? जसं सुरुवातीला होतं बघा, लक्षात ठेवा, सचिन, सचिनच्या खाली अधोरेखित होतं आणि त्याच्या पुढं तो असे शब्द आलते ना, तसंच इथं लिहायचं. आता मग काल आईच्या या शब्दाच्या ऐवजी काल आम्ही येईल का, माझा येईल का, तिने येईल का, नाही तिचा. काल तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. बरोबर आहे की रे? मग कशामुळं बरोबर आलं? पर्याय 3मुळं. म्हणून प्रश्न चौथ्यामधलं पहिल्याचं उत्तर पर्याय 3. वहीमध्ये छानपैकी रंगवा. दुसरा प्रश्न काय आहे? शरीर सुदृढ राहण्यासाठी शुभम दररोज व्यायाम करतो. मग शुभमच्या ऐवजी तुम्ही दररोज नाही, त्याने दररोज नाही, ते नाही, तो. करेक्ट आहे. शरीर सुदृढ राहण्यासाठी तो दररोज व्यायाम करतो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 4. लगेच 4ला रंगवायचं. पुढचा प्रश्न तिसरा, गुरुजी म्हणाले विद्यार्थ्यांनो कविता चालीवर म्हणा. मग आता विद्यार्थ्यांच्या खाली अधोरेखित आहे, मग त्याच्याऐवजी कोणता शब्द येईल? तू कविता चालीवर नाही, त्याचे कविता चुकलं, मला कविता चुकलं, तर काय येईल? गुरुजी म्हणाले पर्याय 2, तुम्ही कविता चालीवर म्हणा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 2. पुढचा प्रश्न चौथा काय दिले? नेहा छान बॅडमिंटन खेळते. मग त्याच्याऐवजी काय येईल? नेहा शब्दाच्या ऐवजी ते छान चुकलं, त्या छान बॅडमिंटन खेळते चुकलं, तुम्ही चुकलं, तर काय येईल? ती छान बॅडमिंटन खेळते. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. पुढचा प्रश्न 5वा, काल रात्री आजोबांनी छान गोष्ट सांगितली. मग काल रात्री आजोबांनीच्या खाली अधोरेखित आहे बरं का. मग आजोबांच्या ऐवजी काय येईल? आम्ही छान गोष्ट सांगितली, चुकलं, तो छान गोष्ट सांगितली, चुकलं, तिने छान गोष्ट, चुकलं, तर येईल काय? पर्याय नंबर 3, त्यांनी. काल रात्री त्यांनी छान गोष्ट सांगितली. 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा बालमित्रांनो, गणितामध्ये काय असते? आकडेमोड असते. हे गणित दिलं की आपल्याला रफ वर्क करावं लागते. ही पायरी, ती पायरी, ती पायरी झाली की ती उत्तर, ते उत्तर झाले की मग पुन्हा रंगवायचं. बरोबर आहे? पण मराठीत तसं काहीच नाही आहे. मराठीमध्ये तुम्ही छानपैकी प्रश्न वाचायचा, उत्तर काय येतंय, उत्तराचा काय वाक्य तयार होतं तेही वाचायचं, आणि नंतर जे योग्य पर्याय क्रमांक आहे ते रंगवायचं. हे लक्षात ठेवा. गणितामधल्या जशा पायऱ्या आहेत तसं इथं पायऱ्या नाहीत, फक्त वाचन आहे. म्हणून छान वाचन करा, हेच तुम्हाला मी वारंवार सांगतो. आणि आताही मी तेच सांगायलो. प्रश्न 5वा तुम्ही मन लावून वाचा आणि सोडवा, आणि तुम्ही सोडवल्यानंतरच पुन्हा मार्गदर्शन पहा. सोडवा बरं अगोदर. सोडवला? व्हेरी गुड. काय आहे प्रश्न 5वा? पुढील प्रत्येक गटातील सर्वनाम असलेला शब्द निवडून. आता शब्द निवडायचा आहे बरं का. पुढं गट दिलाय आणि त्या गटात एक सर्वनामाचा शब्द आहे, तो शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे 4 शब्दापैकी कोणता तरी एक सर्वनाम आहे. किती सोपे प्रश्न आहेत रे हे. आता बघा, पहिला प्रश्न 5व्यातलं, ने, जे, दे, घे. आता हे कोणता सर्वनाम असेल रे? ने, दे, जे विद्यार्थी गृहपाठ करून येतात तेच हुशार होतात. बरोबर आहे? म्हणजे जे हे सर्वनाम आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. होत्या का रे गणितासारख्या काय पायऱ्या ह्याच्यात? नाही, फक्त वाचन, मन लावून छान वाचन करायचं. दुसरा प्रश्न काय? तर काय पहिल्यांदाच शब्द आला जे तुम्ही पाठ केलेला होता. कुठे नाही, येऊन नाही, जा नाही. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 मधलं काय शब्द? दुसरा प्रश्न, आणि, आज, केव्हा, आपण
आपण म्हणजे कुणाच्या तरी आपल्या समूहाबद्दल वापरलेला हा शब्द आहे. बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. चौथा प्रश्न. लोणी, राणी, कोणी, गाणी सगळे यमक जुळणारे शब्द दिलेत आणि त्यांना वाटायला आपण चुकावं. आपण चुकायचं नाही. लय सोपा आहे हा प्रश्न. तर ह्याच्यातला प्रश्न चौथामधला तिसरा हा पर्याय आहे. कोणी हा काय आहे? सर्वनामाचा शब्द. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न. स्वतः पहिलाच आला हे तर बरोबर आहे. उद्या नाही, भेटू नाही की खाली नाही. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अरे बघत बघत आपले सर्वनामावर आधारित सगळेच प्रश्न झाले. किती सोपे होते रे. समजले ना तुम्हाला सगळे? लक्षात राहतील ना? आणि ह्याच्यावर आधारित जर परीक्षेत प्रश्न आले तर सोडवताल ना बरोबर? व्हेरी गुड. मग अशाच प्रकारे आपण सुरुवातीला नाव पाहिलं, नाम पाहिलं, त्यानंतर सर्वनाम पाहिलं. आता त्याच्या पुढील भाग पाहायचा आहे. त्यासाठी अगोदर तुम्ही पुढं काय आहे तो भाग वाचा. बालमित्रांनो, आता आपण शिकणार आहोत शब्दाच्या जातीमधील पुढील भाग विशेषण. आणि मला खात्री आहे तुम्ही म्हणत असाल सर काही शिकवायची गरज नाही, आम्हाला अगोदरच येतंय. कारण बरेच मुलं पहिली, दुसरी, तिसरीपासून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी. आणि त्यामुळं त्यांचा हा शब्दाचा जातींचा भागसुद्धा अगोदरच पक्का झालेला आहे. तरी तुम्हाला हा भाग कसा वाटतो ते मला सगळा शिकवल्यानंतर पुन्हा अजून एकदा सांगा. विशेषण. विशेषण म्हणजेच काय असतंय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि नामाच्या ऐवजी तुमच्या भावाला चॉकलेट दिलं असं म्हणतो ना आपण. तुझ्या ऐवजी तुझ्या लहान बहिणीला सायकल घेऊन दिली असं म्हणलं. तसं नामाऐवजी जर कोणता शब्द वापरला तर त्याला म्हणायचं सर्वनाम ऐवजी. पण आता इथं काय आहे? नामाबद्दल विशेष माहिती सांगायला शब्द. बरोबर आहे का नाही? ऐवजीचा नाही आहे, विशेष. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. आता कसे शब्द असतात काय नाही हे जसं जसं तुम्ही इथले माहिती वाचाल, प्रश्न सोडवताल तसं तुम्हाला समजा. बघा बरं, लक्षात ठेवण्याचा भाग. ज्यांच्याकडं पुस्तक आहे त्यांनी तिथं बसा. बरं, पुस्तक नसलं तर पुस्तक घेऊन येऊन बसा. लक्षात ठेवण्याचा भाग नंबर 1. पुढील शब्दांच्या जोड्या नीट वाचा व ठळक शब्दांकडे लक्ष द्या. म्हणले दिसायला ना पुस्तकात. बोट ठेवा कोणतं चाललंय ते. नंबर 1. हुशार. विद्यार्थी. विद्यार्थीच्या बाजूचा शब्द ठळक दिला, हुशार. रंगीबेरंगी फुलपाखरे. 4 झाडे. वरील प्रत्येक शब्दाच्या जोडीतील ठळक शब्द हा त्याच्या पुढे येणाऱ्या नामाविषयी अधिक माहिती सांगत होता. नंबर 1. हुशार विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी कसा आहे? हुशार. रंगीबेरंगी फुलपाखरे म्हणजे फुलपाखरू कशी आहेत? रंगीबेरंगी. 4 झाडे म्हणजे झाडे कशी आहेत? 4. म्हणजेच हुशार, रंगीबेरंगी, 4 हे शब्द अनुक्रमे विद्यार्थी, फुलपाखरे, झाडे या नामाबद्दल विशेष माहिती सांगत होते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात. हे बघा इथं लिहून ठेवली व्याख्या, हे पाठ करा. आणि जर तुम्हाला पाठ करायची नसेल तर आपल्याकडं दुसरा उपाय आहे. दुसरा उपाय काय? फक्त 500 वेळेस लिहा. काही जण 100 वेळेस पण लिहितील. बरं जाऊ द्या, 100 वेळेस लिहा. मग 100 वेळेस लिहिणं सोपं का पाठ करणं सोपं? मग करा पाठ. पुढं वरील शब्दांच्या जोड्यातील हुशार, रंगीबेरंगी 4 ही विशेषणे आहेत. एकाच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे अनेक शब्द विशेषणही येऊ शकतात. उदाहरणार्थ फूल. फूल कसं असते रे? रंगीत असते, सुंदर असते, सुवासिक असते, टवटवीत असते, ताजे असते, इवलेसे असते.
म्हणजे किती विशेषणं आहेत. आणि आपली मराठी भाषा खूप छान आहे बरं का, त्याच्यामुळं इतके विशेषणं इतके सापडतात. रस्ता कसा आहे, रुंद आहे, अरुंद आहे, मोठा आहे, लांब आहे, सरळ आहे आणि वाकडा आहे, अशी इतके विशेषणं यायलेत. आता हे जर तुम्हाला लक्षात ठेवायची जर माहिती समजली तर आता पाहूया नमुना प्रश्न. पहिला नमुना प्रश्न पहा पुस्तकात. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. मग विशेषण असणारा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. नंबर 1 डोंगर. डोंगर म्हटल्यावर तर डोळ्यासमोर दिसायला म्हणजे हे नाव झालं. आम्ही. आम्ही हे तर नामाबद्दल वापरलेला शब्द सर्वनाम झाला. लोंगर हे द्राक्षाचा लोंगर नाही, नाही ते नाही. तर प्रामाणिक. 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 विद्यार्थी. विद्यार्थी कसे प्रामाणिक, विद्यार्थ्याबद्दल माहिती सांगणारा शब्द प्रामाणिक, बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे प्रामाणिक. त्याच्यानंतर दुसरा, पुढील वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत असं विचारलंय. नवीन पिंजऱ्यात पिटुकला उंदीर अडकला. उंदीर कसा आहे, पिटुकला. पिंजरा कसा आहे, नवीन, म्हणजे 2, म्हणजे उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न, कागद या नामासाठी कोणते विशेषण योग्य होणार नाही. कागद कसा असतो, कोरा कागद, हे बरोबर आहे. हां. दुसरं, रंगीत कागद, हेही बरोबर आहे. फाटका कागद, हेही बरोबर आहे. पण शहाणा कागद असते का, नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुस्तकात जर उत्तर असले ना तिकडं लक्ष जातच आहे बघा उत्तराकडं. म्हणूनच तुम्हाला उत्तर सोडवताना कुणीही पुस्तकात सरावाच्या प्रश्नांची उत्तरं रंगवायची नाहीत. नाही तर पुन्हा तुम्ही डबल सोडवायला लागलात की तुमचं लक्ष उत्तराकडंच जाते. बघा चौथा प्रश्न, रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. रिकाम्या जागाचे प्रश्न तर लई सोपे असतात. झाडाला डॅश डॅश पाने येऊ लागली. मग झाडाला डॅश डॅश पाने येऊ लागली म्हणजे कसं रे, मंजूळ पाने नाही, आवाज मंजूळ असते. उंच पाणी नाही, काजळ पाणी नाही, तर कोवळी पाने येऊ लागली. बरोबर आहे की रे, झाडाला कोवळी पाने येऊ लागले. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता बघा नमुना प्रश्न समजले ना किती सोपे होते. आता तसेच आपल्याला सरावासाठीचे प्रश्न पाहायचे आहेत जे की अत्यंत सोपे आहेत. पण आपली अट तुम्हाला माहिती आहे. अगोदर तुम्ही स्वतः ते 5 प्रश्न सोडवा, जास्त नाहीत, फक्त 5च आहेत. 5ला 5 तुम्ही पहिल्यांदा सोडवा. एवढं तुम्हाला मी तळमळीनं सांगायला तुम्ही ऐकणार नाहीत माझं. मग बंद करा व्हिडिओ, अगोदर तुम्ही ते सोडवा. सोडवले ना, व्हेरी गुड. मग काय प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्यातील विशेषण ओळखून, आता काय ओळखायचं रे, विशेषण ओळखायचं आहे, त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विशेषण ओळखायचं आणि पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं, किती सोपं आहे. नंबर 1, बैलांच्या कपाळी रेशमी बाशिंगे बांधली. मग आता बाशिंगे कशी आहेत, रेशमी. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2, लगेच 2ला रंगवायचं. दुसरा प्रश्न, सोपानच्या आईने आम्हाला गोड खरवस खायला दिला. खरवस कसा आहे, गोड, जे पर्याय नंबर 1 मध्ये. म्हणून याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे मुलांनो, फारच. फक्त मन लावून वाचायला यायला पाहिजे. ढगांचा गडगडाट होऊन रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसाबद्दल माहिती सांगणारा शब्द, पाऊस कसा आहे, रिमझिम. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न, जंगलातील हिरवीगार झाडे पाहून मन प्रसन्न झाले. मग काय येईल ह्याचं, झाडे नाम आहे, झाडांची माहिती सांगणारा शब्द हिरवीगार. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न काय, शिवमचा चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक आला. आता सांगा बरं, चित्रकला नाम आहे, स्पर्धा हे नाम आहे, क्रमांक नाही. तर क्रमांकाची माहिती सांगणारा शब्द काय, पहिला. म्हणून पहिला हा शब्द
विशेषण आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. प्रश्न दुसरा. आता आपली अट तुम्हाला माहिती आहे. अट तेवढीच आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न अगोदर तुम्हाला वहीत सोडवायचा आहे बालमित्रांनो. मन लावून वाचा. तुम्हाला येतंय, सगळं येतंय, पण तुम्हाला वाचलं पाहिजे. अगोदर तुम्ही वाचा आणि नंतर याचं उत्तर इथं नोंदवा. वाचला? व्हेरी गुड. प्रश्न दुसरा. पुढील वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? किती विशेषण आली आहेत म्हणा आता ते ओळखा व त्या योग्य पर्याय त्याचं वर्तुळ रंगवा. मग आता बघा, पहिलं, पिवळे तांबूस ऊन सर्वत्र पसरले होते. आता उन्हाबद्दल माहिती सांगणारे शब्द पिवळे तांबूस हे 2 आहेत. बाकी ऊन तर नाम आहे, सर्वत्र पसरले होते. तर ह्याचं उत्तर बघा, कुठं पसरलं होतं? सर्वत्र. पण पसरले हे क्रियापद आहे, नाही. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे पिवळे आणि तांबूस. म्हणून प्रश्न दुसऱ्यामधलं पहिल्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न. मुलांनी लहान दगड, वाळके गवत उचलून नवीन कचरा कुंडीत टाकले. आता बघा कोणते कोणते विशेषण आहे तिथं. मुलांनी लहान दगड, म्हणजे दगड कसे आहेत? लहान. हे लहान एक शब्द विशेषण झाला. पुन्हा गवत कसे आहेत? वाळके. म्हणजे हे एक झाले, 2 विशेषण झाले. उचलून कचरा कुंडीत टाकले. कचरा कुंडी कशी आहे रे? नवीन. म्हणजे झाले 3 विशेषणं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4, ज्याच्यात 3 दिलं आहे. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. तिसरा प्रश्न काय दिलाय? चिठ्ठी वाचून आम्ही शाळेत परत निघालो. मग आता चिठ्ठी वाचून आम्ही शाळेत परत निघालो. आता विशेषण कुठे कळच न गेले काही. वाचा मग, मन लावून वाचायचं, मित्रांना विचारायचं नाही. चिठ्ठी तर नाम आहे, वाचून तर क्रियापद, आम्ही सर्वनाम, शाळेत नाम, परत निघालो नाही. बरोबर आहे. ह्याच्यात मग एकही विशेषण नाही. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 रंगवलं. पुढचं चौथा प्रश्न. वसतिगृहाच्या आजूबाजूला गर्द झाडी होती. झाडी कशी होती? गर्द. म्हणून याचं उत्तर एकच विशेषण आहे. म्हणून उत्तर चौथ्याचं 4. पाचवा प्रश्न. ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा. आता जागा कशी आहे रे? ओसाड आणि उजाड, म्हणजे हे 2 झाले बरं का विशेषण. आणि बाग कशी आहे? सुंदर. म्हणजे एकूण झाले 3 विशेषण, म्हणजे पर्याय नंबर 1. पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 1. तुम्ही अगोदर जे सोडवलं होतं तुमचे असेच उत्तर आलते ना? तपासून घ्या आणि जे चुकलं ते समजून घ्या. आता प्रश्न तिसरा. आता प्रश्न तिसरा अगोदर तुम्ही सोडवा. मन लावून वाचा आणि शांत चित्ताने सोडवा. सोडवला? व्हेरी गुड. पहा प्रश्न तिसरा. रिकाम्या जागी येणाऱ्या. आता रिकाम्या जागाचे शब्द तर प्रश्न तर इतके सोपे असतात ना मुलांनो, बापरे. लईच हे चौथीचं स्कॉलरशिपचं पुस्तक फारच सोपं आलं रे. पहिली दुसरीचेच गणित, पहिली दुसरीचेच मराठीतले शब्द आलेत, प्रश्न आलेत. बघा तुम्हाला सुद्धा तसंच वाटतंय का? बघा, रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले बरं का. नंबर 1. आपल्याकडे करवंदाचे डॅश डॅश झुडूप सर्वत्र आढळते. करवंदाचं झुडूप कसं असते? काटेरी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. गोड नसते की चवदार नसते, गडद नसते, काटेरी असते. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. प्रश्न तिसरा मधलं पहिलं, त्याचं उत्तर 3 क्रमांकाचं रंगवलं वर्तुळ. दुसरा प्रश्न. त्यांनी पावसाच्या पाण्यात डॅश डॅश होड्या सोडल्या. मग त्यांनी पावसाच्या पाण्यात होड्या कशा सोडल्या बरं? होड्या कशा असतात? त्याला लोखंडी होड्या, कोवळ्या होड्या, जलद होड्या. चुकलं. तर कशा असतात होड्या? कागदी. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर
1. तिसरा प्रश्न, सायंकाळी गडावरील डॅश डॅश दरवाजा बंद होत असे. हे तुमच्या पुस्तकातलं आहे. हसरा दरवाजा का नाही, पातळ नाही, ओढाळ नाही, तर बुलंद दरवाजा. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4 बरोबर रंगवा. चौथा प्रश्न, बागेत फुलांवर डॅश डॅश फुलपाखरे बसलेली दिसली. मग फुलपाखरे कशी आहेत? इवलीशी नाहीत, भित्री नाहीत, हसरी नाहीत, तर कशी आहेत? उंच. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पाचवा प्रश्न, हमीदच्या डोक्यावर डॅश डॅश टोपी होती. मग लबाड टोपी असते का? चुकलं. असंख्य टोपी? चुकलं. प्रचंड टोपी? चुकलं. तर काय येईल? पर्याय नंबर 3 जुनी पुराणी. हमीदच्या डोक्यावर जुनी पुराणी टोपी होती. म्हणून पाचव्याचं उत्तर 3 पर्याय 3ला रंगवा. प्रश्न चौथा. आता त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? व्यवस्थित वाचा आणि सोडवा. वाचला? पहा बरं मग काय तुमची उत्तरं आणि हे उत्तरं तपासून घ्या. प्रश्न चौथा, पुढील प्रत्येक प्रश्नातील, आता पुढं प्रश्न दिलेत, प्रत्येक प्रश्नातील ठळक अक्षरातील, प्रश्नात काही ठळक अक्षर दिसले पुस्तकात? हां, ठळक अक्षरातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता ठळक असणारं नाम आहे आणि त्याच्यासाठी योग्य असणारं कोणतं विशेषण आहे त्याचा पर्याय रंगवायचा आहे. नंबर 1 ठळक शब्द आहे बाहुली. मग बाहुली कशी असती? कडू बाहुली? चुकलं. चवदार बाहुली? चुकलं. पिवळा बाहुली? चुकलं. तर बोलकी बाहुली. म्हणून प्रश्न चौथ्यामधील पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न, मित्र हा ठळक शब्द. बघा मित्र कसा असतो? लवचिक मित्र? चुकलं. गर्द मित्र? चुकलं. गुलाबी मित्र? चुकलं. तर प्रामाणिक मित्र असतो. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1 पहिलाच पर्याय आला हे तर. आता गडद शब्द आहे तिसऱ्यामधला आकाश. आकाश कसा असतो? आखूड आकाश? चुकलं. बोचरे आकाश? चुकलं. 5 आकाश? मग हे 3ही नाही तर उरलं काय? पर्याय नंबर 4 निरभ्र आकाश. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चौथा प्रश्न, किल्ला हे गडद शब्द. मग किल्ला कसा असतो? उष्ण किल्ला? चुकलं. लाजरा किल्ला? चुकलं. रसाळ किल्ला? चुकलं. तर किल्ला कसा असतो? भव्य. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता पाचवा प्रश्न काय? समुद्र. आता समुद्र कसा असतो? हुशार समुद्र? वाईट समुद्र? सोनेरी समुद्र? तर करेक्ट उत्तर आहे अथांग समुद्र, ज्याचा थांग लागत नाही असा. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. अरे बोलत बोलत आपले विशेषणावर आधारित सुद्धा प्रश्न संपले. बालमित्रांनो, फक्त पुस्तकातलेच प्रश्न सोडवावा असं नाही. यासाठी तुम्हाला वर्तमानपत्र वाचावं लागेल, यासाठी तुम्हाला गोष्टीचे पुस्तकं वाचावे लागतील, यासाठी तुम्हाला तुमच्या लहान भावाचे बहिणीचे सुद्धा मराठीचे पुस्तकं वाचावे लागतील. तरच तुम्हाला हा सगळा भाग सोपा जाईल. पाहूया त्याच्या पुढचा भाग. तुम्हाला वाटत असेल मुलांनो की हे शिकवायलेत कशाला, हे नेमकं आपल्याला उपयोग काय ह्याचा? तर आता एक मला सांगा, तुमच्या समोर 5 फळं ठेवले वेगवेगळ्या प्रकारची, तर तुम्ही नावं सांगतात ना, हे कोणतं फळ आहे, हे कोणतं फळ आहे, हे कोणतं फळ आहे, बरोबर. 5 झाडं असतील लाईननं वेगवेगळे, तर तुम्ही सांगू शकतात हे झाड कोणतं आहे, ह्या झाडाचं नाव काय, ते झाड कोणतं आहे, त्या झाडाची पानं असेल म्हणून ते झाड असेल, बरोबर आहे. अगदी तसंच आपल्या मराठीमध्ये ही एक ओळ आहे. या ओळीमध्ये
हा पहिला आलेला शब्द कोण आहे, नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद आहे, हे कोणता शब्द आहे, हे कोणते आहे, ह्या शब्दाची जात काय, हे माहिती व्हावी म्हणूनच शब्दांच्या जाती हा आपण पाठ पाहिलो. या अगोदर आपण नाम पाहिलं, सर्वनाम बघितलं, त्यानंतर विशेषण पाहिलं आणि आता ज्यामुळं वाक्य पूर्ण होते आणि जे सगळ्यात शेवटी येते असा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद, हे आता आपल्याला पाहायचं आहे. आणि हे क्रियापद कधीकधी वाक्याच्या मध्ये सुद्धा येते बरं का रे, त्याच्यामुळं शेवटीच येणारा शब्द हा क्रियापद असतो असं नाही. क्रिया म्हणजेच क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता उदाहरणार्थ मला सांगा, तुम्ही काय करायलात, ऐकणे, ऐकण्याची क्रिया. ते मुलगा काय करायला, लिहणे म्हणजे लिहिण्याची क्रिया, बरोबर आहे का नाही. ह्या अशा प्रकारे ज्या क्रिया आहेत त्या क्रिया जर शब्दात व्यक्त होत असतील तर त्याला म्हणायचं क्रियापद. एवढं सोपं आहे बघा. जसं जसं तुम्ही प्रश्न सोडवताल ना तसं तसं तुम्हाला अजून खूप सारं समजल. काय म्हणलात, येते तुम्हाला अगोदरच, शिकू डायरेक्ट प्रश्न. व्हेरी गुड. बघा, क्रियापद लक्षात ठेवायचा महत्त्वाचा बाबीचा भाग. पुस्तकात पहा, येत असलं तरी बघा, वाचा, हे वाचावं लागतंय, महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, पुढील वाक्ये वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष द्या. मी पुस्तके वाचतो, मी चित्र रंगवतो, मी गाणे गातो, मी आता क्रिया केल्या बरं का एवढ्या सगळ्या. आता ते काय म्हणले खाली बघा, वरील वाचतो, रंगवतो, गातो या ठळक शब्दामधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट केली आहे. उदाहरणार्थ, वाचतो म्हणजे काय रे, वाचण्याची क्रिया. रंगवतो म्हणजे काय, रंगण्याची क्रिया. गातो म्हणजेच काय, गाण्याची क्रिया. वाचतो, रंगवतो, गातो हे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच क्रियापद म्हणतात. हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच क्रियापद म्हणतात. क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते, परंतु काही वेळेला ते वाक्याच्या मध्ये किंवा सुरुवातीला सुद्धा देतात. पुढील वाक्य पहा, बघा बरं. सूर्य दररोज पूर्वेला उगवतो हे क्रियापद. एक होता राजा, आता होता हे मध्ये झालं. सांगितली आजीने छान गोष्ट, आता सांगितली हे तर क्रियापद सुरुवातीला झालंय. आता हे लक्षात ठेवायची माहिती समजली. आता बघा नमुना प्रश्न. काय आहे नमुना प्रश्न? पहिला, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणल्या. त्या वेलीवर कळ्या पहाटे उमलतील. मग आता सगळ्यात शेवटचा शब्द उमलणे, उमलतील, बरोबर आहे. म्हणून कळ्या नाही, त्या नाही, पहाटे नाही, तर पर्याय नंबर 2 उमलतील. तिथंच उत्तर दिलं आहे. पुढील वाक्यासाठी योग्य क्रियापद पर्यायातून निवडा. ताईने अंगणात सुंदर रांगोळी डॅश डॅश. मग सुंदर रांगोळी काढते का, सुंदर रांगोळी काढतात येईल का, चुकलं. सुंदर रांगोळी काढेल म्हणले का, चुकलं. तर ताईने अंगणात सुंदर रांगोळी काढली हे क्रियापद आणि क्रियापदाचं रूप बरोबर आहे. तिसरा, क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. लाजरा, लाजतो, लाजरी, लाजरे म्हणजे काय आहे, हे एकच शब्द आहे, त्याचे रूप दिलेत म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2 लाजतो. आता हे नमुना प्रश्न जसे सोपे होते ना रे, तसे सरावाचे प्रश्नसुद्धा खूप सोपे आहेत. पण अट एकच आहे, प्रश्न पहिल्यामध्ये 5 दिलेले आहेत. ते 5 प्रश्न अगोदर तुम्ही मन लावून वाचा आणि तुम्ही सोडवा. व्हेरी गुड. वाचले, तुम्ही सोडवलात ना, छान. आता बघा प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्यातील क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे. मग नंबर 1 क्रियापद ओळखायचं आणि पर्याय त्याचा कोणता आहे ते बघायचं आणि वर्तुळ रंगवायचं त्याचं. आमच्या वर्गाने कबड्डीचा सामना जिंकला.
मग आमच्या नाही, सामना नाही की वर्गाने नाही, जिंकला हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. शेवटी शब्द आलेला. शिक्षकांनी मुलांना सामान्य ज्ञानाचे 5 प्रश्न विचारले. मग वाक्यात तुम्हाला कोणतं कळालं क्रियापद? विचारले. मग ते पर्यायात आहे का बघा? आहे. पर्याय नंबर 1 विचारले. 5 नाही, मुलांना नाही की प्रश्न नाही, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 1. तिसरा प्रश्न, आईने मला रुचकर जेवण जेवू घातले. मग काय येईल? रुचकर नाही, मला नाही की जेवण नाही, घातले हे शब्द, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न चौथा, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. मग का आता हे प्रश्न महत्त्वाचा रे होते आता. आता बघा बरं, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. न्यावा नाही, परी नाही, संगे नाही, जाता करेक्ट आहे. म्हणून थांबा, न्यावा येईल का जाता येईल? परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. मला वाटतं ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघा बरं तुम्हाला काय वाटतंय? म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. नाही 2 नाही, 4च येईल. न्यावा संगे न्यावा हे अर्थपूर्ण व्हायला, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर न्यावा हा शब्द पर्याय नंबर 1. पुढचं काय? प्रश्न दुसरा काय आहे? प्रश्न पहिल्यातलं 5वं, पकडा त्याला पटकन सर्वांनी. मग काय येईल? त्याला नाही, पटकन नाही, सर्वांनी नाही तर पकडा, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 3. समजलं? सोडवा बरं आता. प्रश्न दुसरा मन लावून अगोदर सोडवा. सोडवला दुसरा प्रश्न? व्हेरी गुड. पहा बरं मग काय येईल? रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य क्रियापदाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता रिकाम्या जागी कोणतं क्रियापद येतंय ते लिहायचं. हां, नंबर 1, झाडाच्या काहीच फांद्यांना मोहोर डॅश डॅश. मग मोहोर काय येईल रे? झाडाच्या काहीच फांद्यांना मोहोर फुलत का फुलती का फुलले का फुलतो? फुलतो. झाडांच्या काहीच फांद्यांना मोहर फुलतो, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. अर्थपूर्ण आहे आणि वाक्य पूर्ण व्हायले त्याच्यात. पहिल्याचं उत्तर पर्याय 1 फुलतो. दुसरा प्रश्न, बालचित्रकार भिंतीवर सुंदर चित्रे डॅश डॅश. आता बालचित्रकार आहे कोणता तरी आणि त्यानं भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटतील, रेखाटली का रेखाटले. बालचित्रकार भिंतीवर सुंदर चित्रे रेखाटतील, बरोबर आहे. बालचित्रकार चित्रे रेखाटतील, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय 2. तिसरा प्रश्न, गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवते नाही, घालवतात नाही, घालवे नाही, घालवला. गेला रविवार, घालवला भूतकाळ, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. चौथा प्रश्न, दुकानदाराने चिमट्याची किंमत 50 रुपये डॅश डॅश. दुकानदाराने चिमट्याची किंमत 50 रुपये सांगतो, सांगेल, सांगतात, चुकलं, सांगितली, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 3. पाचवा प्रश्न, ती बातमी ऐकून मला रडू कोसळतात, चुकलं, कोसळल्या नाही, कोसळे नाही, कोसळलं, म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय 2.
व्हेरी गुड. चला सोडवा. तुम्ही मनाने आता तिसरा प्रश्न अगोदर सोडवा. पहा बरं मग. प्रश्न तिसरा. पुढील प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता क्रियापद कोणतं ते बघायचं. 4 पैकी. आता बघा पहिला प्रश्न आहे. हे, जे, दे, रे. मग आता कोणतं येईल? हे नाही, जे नाही, दे. दे म्हणजे काय? देण्याची क्रिया. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 3. दुसरा प्रश्न. आन, कान, पान, रान. चुकलं. पर्याय 1 आन. दुसऱ्याच उत्तर पर्याय 1. आता पुढचा प्रश्न तिसरा. रंगीत, रंगीन, रंगीबेरंगी. हे तिन्ही नाही तर रंगला हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याचे उत्तर पर्याय 3. पुढचा प्रश्न चौथा. पाते, नाते, दाते. चुकलं. तर डोलते. शेतात पीक कसं डोलते ते डोलते शब्द. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पाचवा प्रश्न. उगवत, उगवून, उगवता. हे काहीच नाही बरोबर तिन्ही. तर उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हणतो ना आपण. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय 4. अरेच्छा. अशा प्रकारे आपलं क्रियापद हाही भाग पूर्ण संपलेला आहे. अतिशय सोपा असा हा भाग होता. कुणासाठी? जे पुस्तक आणून व्यवस्थित आज्ञेचं पालन करतंय त्याच्यासाठी. आणि ज्यांनी नाही ऐकलं त्यांनाही इथून पुढं सोपं जाऊ शकतंय. पण तुम्ही सांगितलेलं ऐकलं पाहिजे. समजलं? आता हा भाग जर समजला नसेल तर डबल पहा, पण वाचन पाठांतर करून. अरेच्या बालमित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही संकीर्ण स्वाध्यायामध्ये जे भाग आहेत तेच शिकलेलं आहे. आत्तापर्यंत तुम्ही काय शिकलेले बघा. नाम शिकलं, बरोबर आहे. नाम शिकलं, सर्वनाम शिकलं, विशेषण शिकलं, क्रियापद शिकवलं. आता ह्या शब्दांच्या जातीमधलं हे जे 4 भाग शिकलेलं आहे त्याच 4 भागातले थोडे थोडे, ह्याच्यातले थोडे थोडे प्रश्न, ह्याच्यातले थोडे थोडे, ह्याच्यातले थोडे थोडे, ह्याच्यातले थोडे थोडे प्रश्न दिलेले आहेत. इतका सोपा भाग आहे संकीर्ण स्वाध्याय. म्हणजे तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे कितपत समजलंय. जसं आता नाममध्ये काय? सगळे नामाचे प्रश्न. सर्वनामामध्ये काय? सगळे सर्वनामाचे. विशेषण म्हणजे त्याचेच. क्रियापदामध्ये सगळे त्याचेच प्रश्न आले. पण आता संकीर्ण स्वाध्यायामध्ये सगळे मिक्स प्रश्न येतात. आणि मिक्स प्रश्न आले तर तुम्ही उत्तरं देऊ शकतात का हेच आता बघायचं आहे. तर चला, पहिले 5 प्रश्न तुम्ही मनाने सोडवून दाखवा. सोडवले पहिले 5 प्रश्न? पहा, एकदम सोपे आहेत की नाही? सोपेच होते ना. प्रश्न पहिला. पुढे दिलेल्या प्रत्येक शब्दगटात 3 शब्द एकाच जातीचे आहेत. आता 3 शब्द आहेत ते कसे आहेत? एकाच जातीचे आहेत. म्हणजेच काय? 3 शब्द नामच असतील, 3 शब्द सर्वनामाच असतील, 3 शब्द विशेषणच असतील किंवा 3 शब्द क्रियापदच असतील. त्यातील वेगळ्या जातीचा शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. बघा बरं किती सोपं आहे. पहिलं दिलंय नंबर 1 सुंदर. आता सुंदर म्हणजे काय? सुंदर फूल. फुलाच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द सुंदर. सुंदर म्हणजे काय? सर्वनाम, विशेषण झालं. सुवासिक फूल. अरे हे पण विशेषणच झालं. म्हणजे आता सगळे विशेषणच येतील बरं का. हिंस्त्र प्राणी. प्राणी कसा आहे? हिंस्त्र. एकदम बरोबर आहे. म्हणजे हे 3ही सर्वनाम आहेत. पण पर्वत हे नाम दिलं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं हे. पुढचा प्रश्न दुसरा. नदी. नदी म्हणजे नाम आहे. स्वतः सर्वनाम आलं. डोंगर नाम आलं.
समुद्र. समुद्र म्हटलं की समुद्र दिसतंय की नाही रे, म्हणजे हे नाम, म्हणजे 3 नाम आलेत आणि एक सर्वनाम, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरा प्रश्न, पाहिला. पाहिला म्हणजे बघितला. लिहिला. पाहिला म्हणजे बघितला. बघितला म्हणजे काय झालं, क्रिया झाली बघण्याची. लिहिला म्हणजे लिहिण्याची क्रिया झाली. वाचला म्हणजे वाचण्याची क्रिया झाली. पण अभ्यासू, अभ्यासू मुलगा, मुलाची माहिती सांगणारा शब्द अभ्यासू हे झालं विशेषण, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चौथा प्रश्न, जो. जो म्हणजे काय, जो कुणी, सर्वनाम. हो. हो म्हणजे काय, हो म्हणणं. तो म्हणजे राजूबद्दल वापरलं तो. तो म्हणजे सर्वनाम. जो सर्वनाम तो सर्वनाम. जी म्हणजे जी रेषा म्हणतात ना आपण, रेषाबद्दल माहिती सांगणार शब्द सर्वनाम. जी म्हणजे 3 सर्वनाम आलेत आणि हे हो हो वेगळाच आहे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न 5वा, काय. काय म्हणजे काय रे, सर्वनामच आहे. कोण म्हणजे कोण, प्रश्नार्थक चिन्ह. केव्हा, प्रश्नार्थक चिन्ह. कोणी, प्रश्नार्थक चिन्ह. आता काय असेल गडे आता ह्याचं, कोण. कोण हे सगळे प्रश्नार्थक चिन्ह आहेत. तर आता ह्याच्यामध्ये जरा एखादा प्रश्न येऊ शकते अवघड. कोण, केव्हा आणि कोणी हे 3ही एक शब्द आहेत, पण काय हे मात्र वेगळा शब्द आहे, म्हणून 5व्याचं उत्तर मला असं वाटतंय 1 आहे. पुढचा प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखून. आता अधोरेखित केलेले शब्द आहेत बरं का, त्याची जात ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. नंबर 1, आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसत होते. आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसत होतं, म्हणजे इंद्रधनुष्याला काय केलं आहे, अधोरेखित केलं आहे. मग आता ह्या इंद्रधनुष्याची शब्दाची जात. मग इंद्रधनुष्य कोण आहे, क्रियापद आहे का, नाही. विशेषण आहे का, नाही. सर्वनाम आहे का, नाही. मग काय आहे, नाम. मग पर्याय बघायच्या आधीच तुमचं तुम्ही ठरवून टाका, काय असेल तर ह्या 4 पैकीच असणार आहे कोणतं तरी, म्हणून ह्याचं उत्तर, पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढचा, त्याच्या हातातील पिशव्यामध्ये भाजी होती. कुणाच्या हातात, रमणच्या हातात. रमण नाव आहे, नामाबद्दल वापरणारा शब्द सर्वनाम, म्हणजे त्याच्या म्हणजे सर्वनाम झालं, म्हणजे ह्याचं उत्तर, दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढं, अंगणात टिपूर चांदणं पडलं होतं. मग चांदण्याबद्दल माहिती सांगणारा शब्द काय, टिपूर. टिपूर म्हणजे काय झालं, विशेषण. मग पर्यायात बघायच्या आधीच ठरवायचं, मग विशेषण कुठे आहे, पर्याय 1 मध्ये, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 1. पुढचा चौथा प्रश्न, थांबवतात जमिनीची धूप झाडे आणि त्यांची मुळे. मग थांबवतात हे क्रियापद झालं की रे, म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 5वा प्रश्न, अण्णा आयुष्यभर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले. मुलं कशी, गरीब. गरीब म्हणजे काय, मुलाबद्दल माहिती सांगणारा शब्द, म्हणजेच कोण, विशेषण, म्हणून 5व्याचं उत्तर, विशेषण कितव्या क्रमांकाला आहे, 4थ्या, म्हणून पर्याय नंबर 4. किती सोपा होत आहे, चला सोडवा. पुढचा 5 प्रश्नाचा भाग सोडवा. सोडवलं ना, होते का हे पण सोपे. बघा, आम्ही जंगलात हिंस्त्र प्राणी पाहिले. या वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मी म्हणलं ना तुम्हाला, शब्दाच्या जाती हे प्रकरण कशासाठी आलंय, ह्याच्यासाठीच. दिलेलं जे वाक्य आहे त्याच्यातला प्रत्येक शब्द कोणता आहे हे तुम्हाला समजावं. आणि कितवा वर्ग आहे तुमचा, 4थीचा. 4थीच्या वर्गापुरतं 4थीचाच अभ्यास आहे, फार महत्त्वाचं बरं का. बघा, मग आता आम्ही जंगलात हिंस्त्र प्राणी पाहिले, ह्या वाक्यात प्रत्येक शब्दाची जात. पहिलं आहे आम्ही. आम्ही म्हणजे कोण आहे, मग आम्ही म्हणजे नाम आहे का रे, आम्ही म्हणजे मी, राजू, गजू, पप्पू, बबलू,
मग हे नाव झाले. नावाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणजे आम्ही हे झालं सर्वनाम. म्हणून आम्ही हे काय सर्वनाम. सर्वनाम कितव्या नंबरला आहे 2. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. दुसरं जंगलात. जंगल म्हटलं की डोळ्यासमोर जंगल दिसलं म्हणजे दिसणारी वस्तू म्हणजे नाम. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर नाम किती आहे रे कुठे आहे 4 नंबरला. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 4. तिसरा हिंस्त्र. हिंस्त्र प्राणी. हिंस्त्रे म्हणजे प्राण्याबद्दल माहिती सांगणारा शब्द. प्राणी म्हणजे नाव आणि नावाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय सर्वनाम. विशेषण. विशेषण म्हणजे हिंस्त्र विशेषण झालं. म्हणून ही विशेषण कुठे आहे पर्याय नंबर 1 मध्ये. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न काय प्राणी. प्राणी म्हणलं की प्राणी दिसला की रे म्हणजे नाम. म्हणून नाम कुठे आहे पर्याय 2. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. पाहिले हे तर सगळ्यात शेवटी आला म्हणजे क्रियापद शब्द. म्हणून ह्याचं उत्तर क्रियापद कुठे आहे पर्याय 4 मध्ये. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय 4. किती सोपे होते प्रश्न आहे की नाही. असेच पुढचे प्रश्न आहेत. प्रश्न 4थ्यापासून प्रश्न 10व्यापर्यंत हे मन लावून वाचा बरं. प्रश्न 4था ते 10वापर्यंत मन लावून वाचा आणि सोडवा. सोडवता आले मग काय आहे प्रश्न 4था फार सोपा आहे बरं का. हवा थंडगार सुटल्याने गरम चहा हवा. हवा गरम काय म्हटले हवा थंडगार सुटल्याने गरम चहा हवा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता सुरुवातीला कशाला दिले रे हवा. मग हवा कोण आहे. हवा म्हणलं की ते हवा म्हणजे शेवटचा हवा म्हणजे पाहिजे आणि सुरुवातीचा हवा म्हणजे हा 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 ती हवा. हवा म्हणलं की हवा दिसली. हवा म्हणजे नाम. म्हणून ह्याचं उत्तर चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. फार सोपा होता रे हे. प्रश्न 5वा. तू दोन्ही कर जोडून नमस्कार कर. नमस्कार कर दोन्ही कर जोडून म्हणजे दोन्ही कर म्हणजे दोन्ही हात जोडून. दोन्ही हात जोडून नमस्कार कर. नमस्कार कर म्हणजे आदेश आहे म्हणजे आज्ञा म्हणजे हालचाल म्हणजे क्रिया. बरोबर आहे नमस्कार करण्याची क्रिया आहे. म्हणून हे कर अधोरेखित केलेलं क्रियापद आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. संकीर्णचे प्रश्न तर फारच सोपे गेले रे. 6वा प्रश्न. सुधीर दररोज वाचन करतो. या वाक्यात सुधीर ऐवजी साधना म्हणजे कुठे सुधीर सुधीरच्या ऐवजी काय ठेवायचं साधना. बरं साधना. साधना ठेवून काय म्हणले हे नाव लिहिल्यास तयार होणारे वाक्य. सुधीरच्या ऐवजी साधना लिहिलं तर मग साधना दररोज. साधना दररोज वाचन करतात. चुकला. साधना दररोज वाचन केले. चुकलं. साधना दररोज वाचन करतो. चुकलं. तर साधना दररोज वाचन करते. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. फार फार फारच सोपं. 7वा प्रश्न. नाम व त्याचे विशेषण यातील चुकीची जोडी ओळखा म्हणले. चुकीची. मग पहिलं काय भित्रा ससा. ससा कसा आहे भित्रा. ही जोडी बरोबर आहे. चपळ हरणे. हरणे कसे चपळ. ही जोडी बरोबर आहे. पुन्हा जिराफ उंच. उंच जिराफ हे बरोबर आहे की रे. उंच जिराफ. आता तिन्ही बरोबर असेल तर डोळे झाकून 4थाच पर्याय येणार. अरुंद रस्ता असतंय पण अरुंद वाघ दिले. चुकलं. म्हणून 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 8वा प्रश्न. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. या वाक्यात एकूण किती विशेषणे आले आहेत. विशेषण लय महत्वाचं आहे. सोपा प्रश्न बरं का. हिरव्या पिसांचा म्हणजे पिस कशी आहेत हिरवे. पिसांची माहिती सांगणारा शब्द हिरवा म्हणजे हे विशेषण झालं रे. पुढचं हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला. धरणीला काय लागलाय ध्यास. बरं ठीक आहे. हिरव्या एक विशेषण झाला. टिपूर मोत्यांची. टिपूर मोती कशी टिपूर
म्हणजे दुसरं एक विशेषण. टिपूर मोत्यांची आस मोरणीला. मग आता हे काय होईल रे? काय ते ध्यास आणि आस पण होतंय का कडे? मला तर दोनच वाटायले बघा. हिरव्या पिसांचा, पिसा कसे आहेत? हिरवे. आणि मोती कसे? टिपूर. धरणीला ध्यास. धरणीच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द ध्यास, मोरणीच्या माहिती सांगणारा आस. मग एकूण 4 झाले की रे. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आणि योगायोगानं तिथं 4च आहे. आता प्रश्न 9वा. 9व्याचं काय लिहिले तुम्ही उत्तर? सांगा. आलंय का? हां, चला बघा बरं. प्रश्न 9वा. पुढील वाक्यात हसणे या क्रियादर्शक शब्दांचे योग्य क्रियापद रूप निवडा. मग पुढील वाक्यात हसणे या क्रियादर्शक शब्दाचे योग्य क्रियापद रूप निवडा म्हणजे काय? विविध नकला करून विदूषक प्रेक्षकांना हसते नाही, हसतो नाही, हसवतो. हसवतो. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. आणि अगदी शेवटचा प्रश्न 10वा. आम्ही तुला सूचना देताच तू त्या झाडामागे लप. या वाक्यात एकूण किती सर्वनाम आली आहेत? बघा, आम्ही एक सर्वनाम, तुला हे दुसरं सर्वनाम, सूचना देतात तू हे तिसरं सर्वनाम, त्या झाडापाठीमागं म्हणजे चौथं सर्वनाम, झाडापाठी लप. बरोबर आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2, 4 सर्वनाम. बालमित्रांनो, अशा प्रकारे आपला आज हा 4ही शब्दाच्या जातीचा भाग पूर्ण संपला आहे. आणि इतका सोपा होता ना. मला हा भाग शिकवताना आता जवळपास बघा किती वेळ झाला आहे. एवढा वेळ कंटिन्यू मी शिकवला, पण असं वाटलंच नाही, असं वाटायला मी 5च मिनटं झालं शिकवला. इतका सोपा, इतका सहज आणि एवढा सुंदर असा भाग होता. आणि हे पुस्तक ना खरोखरच 4थीचं स्कॉलरशिपचं पुस्तक खूप अभ्यासपूर्वक आणि खूप छान आणि मुलांना मनोरंजन वाटावं प्रश्न सोडवताना अशा पद्धतीनं खूप विचार करून काढलेले. त्याच्यामुळे तुम्ही अवश्य हे पुस्तक घ्या आणि सोडवा. हा भाग तुम्ही छानपैकी अभ्यासला त्याबद्दल धन्यवाद. बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं ना, मी तुम्हाला शिकवायला आहे कारण मलाच शिकायचं आहे. बघा, 8व्या प्रश्नाचं उत्तर चुकलं. बघा काय आहे 8वा प्रश्न. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. ह्याच्यामध्ये पिसं कशी आहेत? हिरवी, हे एक विशेषण झालं. आणि मोती कसे? टिपूर. म्हणून हे 2च खरे विशेषण आहेत. ध्यास धरणीला आणि आस मोरणीला हे नाही आहे. म्हणून ह्याचं उत्तर आपलं पर्याय नंबर 4 येणार नाही 8व्याचं. तर याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1. हे इथं जरा घोळ झाला होता. पर्याय 1 मध्ये 2 आहेत. समजलं? खूप खूप धन्यवाद मुलांनो, तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल थँक्यू. अभ्यास करा, यशस्वी व्हा.